मृत लाजराला जिवंत करणे. योहान 11:1-45. बेथानीचा निवासी लाजर नावाचा एक व्यक्ती आजारी पडला. बेथानी हे मारिया आणि तिची बहीण मार्था यांचे गाव होते. ही तीच मरिया होती जिनं प्रभूच्या चरणी सुगंधी तेल लावून आपल्या केसांनी त्याचे चरण धुतले होते. त्यांचा भाऊ लाजर हा आजारी होता, म्हणून त्या बहिणींनी येशूला निरोप पाठवला. प्रभू, पहा, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. हे ऐकून येशू म्हणाले, हा आजार मृत्यूसाठी नाही तर देवाच्या गौरवार्थ आला आहे. त्यामुळे त्याच्याद्वारे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे. येशूचे मार्था, तिची बहीण मारिया आणि लाजर यांच्यावर प्रेम होते. लाजर आजारी आहे हे ऐकून येशू जिथं होते तिथं आणखी 2 दिवस थांबले. परंतु त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, चला आपण पुन्हा यहुदियात जाऊ. शिष्य म्हणाले, गुरुजी, काही दिवसापूर्वीच तर यहुदी लोक तुम्हाला दगडांनी माराव्यास पाहत होते, तरी पुन्हा तिथं? येशूने उत्तर दिले, काय दिवसाचे 12 तास होत नाही? जो दिवसा चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो त्याला ठेच लागते, कारण त्यांच्या ठाई उजेड नसतो. हे बोलल्यानंतर ते पुन्हा त्यांना म्हणाले, आपला मित्र लाजर झोपला आहे, मी त्याला उठवायला जात आहे. शिष्य त्यांना म्हणाले, प्रभू, जर तो झोपत असेल तर तो बरा होईल. येशू तर त्यांच्या मृत्यूविषयी म्हणाले होते, परंतु त्यांच्या शिष्यांना वाटले की ते झोपेतील मिळणाऱ्या विश्रांतीविषयी बोलले. यास्तव येशूने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले, लाजर मेला आहे. मी तुमच्यामुळे आनंदी आहे की मी तिथं नव्हतो, जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवावा. या आपण त्याच्याकडे जाऊ. यावर थोमाने, ज्याला दिदुमही म्हणत असत, आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, चला आपणही जाऊ यांच्यासोबत मरायला. तिथं पोहोचल्यावर येशूला कळलं की लाजर 4 दिवसापासून कबरेत आहे. बेथानी यरुशलेमेपासून 2 मैलापेक्षाही कमी दूर होतं. यास्तव भावाच्या मृत्यूवर सांत्वन व्यक्त करण्यासाठी पुष्कळ यहुदी मार्था आणि मरिया यांना भेटायला आले होते. येशू येत आहेत हे ऐकताच मार्था त्यांना जाऊन भेटली, परंतु मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूंना म्हणाली, प्रभू, जर आपण इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. मी जाणते की आताही आपण देवाजवळ जे मागाल देव आपल्याला तेच देईल. येशूने उत्तर दिले, तुझा भाऊ पुन्हा जिवंत होईल. मार्था म्हणाली, मला ठाऊक आहे की तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा जिवंत होईल. येशू तिला म्हणाले, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. काय तू यावर विश्वास ठेवतेस? ती त्यांना म्हणाली, होय प्रभूजी, माझा दृढ विश्वास आहे की आपणच ख्रिस्त आहात, देवाचे पुत्र, जे जगात येणार होते. असं बोलून ती निघून गेली आणि आपली बहीण मरिया हिला बोलावून हळूच म्हणाली, गुरुजी आले आहेत, ते तुला बोलावित आहेत. हे ऐकताच ती त्वरेने उठली आणि येशूला भेटायला गेली. येशू अद्याप गावात पोहोचले नव्हते. ते त्याच जागी होते जिथं मार्था त्यांना भेटली होती. जे यहुदी सांत्वना देण्यासाठी मरियेजवळ घरात होते, हे पाहून की ती अचानक उठून बाहेर गेली, ते तिच्या मागे गेले, कारण त्यांना असे वाटले की ती कबरेकडे रडावयास जात आहे. मरिया त्या जागी पोहोचली जिथे येशू होते. त्यांना पाहताच ती त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली, प्रभू, जर आपण इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला आणि तिच्याबरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून खूप व्याकुळ झाले आणि विवळत म्हणाले, तुम्ही लोकांनी त्याला कुठं ठेवलं आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, या आणि बघा. येशू रडले. यावरून यहुदी म्हणाले, पहा, हे त्यांच्यावर किती प्रेम करीत होते. परंतु काही लोक म्हणाले, याने तर आंधळ्यांना डोळे दिले,
काय हे त्यांना मृत्यूपासून वाचवू शकत नव्हते? कबरेजवळ पोहोचल्यानंतर येशू पुन्हा खूप व्याकुळ झाले. ती कबर एक गुहा होती, जिच्या तोंडावर एक मोठी धोंड ठेवलेली होती. येशू म्हणाले, ही धोंड काढा. मृताची बहीण मार्था त्यांना म्हणाली, प्रभू, आता तर त्याला दुर्गंधी येत असेल, कारण आज 4था दिवस आहे. येशू तिला म्हणाले, काय मी तुम्हाला सांगितले नव्हते की तुम्ही विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पाहाल? यावरून लोकांनी धोंड काढली. येशू दृष्टी वर करून म्हणाले, पित्या, मी आपल्याला धन्यवाद देतो, कारण आपण माझे ऐकले आहे. मी जाणतो की सर्वदा आपण माझे ऐकता. मी अवतीभोवती उभ्या असलेल्या लोकांमुळेच असं बोललो, यासाठी की त्यांनी विश्वास धरावा की आपण मला पाठवले आहे. एवढं म्हटल्यानंतर येशू उंच स्वरात म्हणाले, लाजर, बाहेर निघून ये. मेलेला लाजर बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते आणि त्याचा चेहरा कपड्याने लपेटलेला होता. येशूने लोकांना सांगितले, याची बंधने मोकळी करा आणि त्याला जाऊ द्या. जे यहुदी मरियेला भेटायला आले होते आणि ज्यांनी येशूचा हा चमत्कार पाहिला, त्यांच्यापैकी अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.